लॉस होण्यामागचं दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ग्रीड. तर ग्रीडमध्ये पहिला मुद्दा येतो तो ओव्हर ट्रेडिंग, टेकिंग टू मेनी अननेसेसरी ट्रेड्स. तर अनेक ट्रेडर्स असा विचार करतात, जास्त ट्रेड्स म्हणजे जास्त प्रॉफिट. पण ट्रेडिंगमध्ये हे पूर्णपणे चुकीचे आहे. मार्केट रोज चांगल्या संधी देतच असे नाही. तरीही काही ट्रेडर्स प्रत्येक छोट्या हालचालीवरती ट्रेड घेतात. यालाच ओव्हर ट्रेडिंग म्हणतात. ओव्हर ट्रेडिंगमुळे ब्रोकरेज वाढते, इमोशनल डिसिजन वाढतात आणि शेवटी प्रॉफिटपेक्षा लॉसच जास्त होतो. तर प्रोफेशनल ट्रेडर्स दिवसभर 10 ते 15 ट्रेड घेत बसत नाहीत. कधी-कधी ते फक्त 1 किंवा 2 हाय क्वालिटी सेटअपची वाट पाहतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे टेकिंग एक्सेसिव्ह रिस्क. रिस्किंग मोर दॅन युअर ट्रेडिंग प्लॅनिंग अलाउड. काही ट्रेडर्स एका ट्रेडमध्येच खूप मोठी रिस्क घेतात. त्यांना वाटतं की हा ट्रेड नक्कीच प्रॉफिट देणार, पण मार्केटमध्ये कोणताही ट्रेड 100% निश्चित नसतो. त्यामुळे जास्त रिस्क घेतल्याने एका चुकीच्या ट्रेडमुळे अकाउंटला मोठा फटका बसू शकतो. तिसरा मुद्दा आहे इग्नोरिंग द प्लॅन, ब्रेकिंग रूल्स आफ्टर अ फ्यू विनिंग ट्रेड. सलग 2-3 विनिंग ट्रेड झाल्यानंतर अनेक ट्रेडर्सला ओव्हर कॉन्फिडन्स येतो. ते स्वतःचेच रूल तोडायला लागतात. स्टॉप लॉस पाळत नाहीत आणि ट्रेडिंग प्लॅन विसरतात आणि मग ग्रीड वाढतो. चौथा मुद्दा आहे वेटिंग फॉर मोर प्रॉफिट. होल्डिंग अ ट्रेड टू लाँग बिकॉज ऑफ ग्रीड. आपलं जे टार्गेट आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त अपेक्षा ठेवतो आपण ट्रेडवरती आणि ते टार्गेट अचीव्ह न झाल्यानंतर मार्केट रिव्हर्स फिरते आणि आपल्याला त्या ट्रेडमध्ये लॉस होतो. द मार्केट रिवॉर्ड्स डिसिप्लिन, नॉट ग्रीड.